ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अर्जुनाची शंका भाग पहिला. गीतेचा श्लोक पहिला. श्रीकृष्णांनी दुसऱ्या अध्यायात कर्मयोग सूत्र रूपानं सांगितलं. तिसऱ्या अध्यायात त्याचे स्वरूप आणि व्याप्ती सांगितली आणि नियत कर्म बंधनकारक होऊ नये म्हणून चौथ्या अध्यायात कर्म ब्रह्मार्पण करण्याची युक्ती सांगितली. हा सर्व उपदेश ऐकून सुद्धा अर्जुनाला त्यात वैचारिक विसंगती दिसून आली. श्रीकृष्णांच्या भाषणात त्याला परस्पर विरोध दिसून आला. त्यामुळे श्रीकृष्णांना नेमका कोणता उपदेश करायचा आहे हे त्याला कळलं नाही. म्हणून त्याने 5व्या अध्यायात श्रीकृष्णांना प्रश्न विचारलेला आहे. श्लोक पहिला. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान करावे असेही सांगतोस. या दोहोंपैकी खरोखर तुझ्या मताने जे श्रेयस्कर असेल ते मला सांग. श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून एक निश्चित धारणा होण्याऐवजी अर्जुनाचा अधिकच गोंधळ उडाला. कारण चौथ्या अध्यायात त्याला श्रीकृष्णांच्या बोलण्यात परस्पर विरोधी वचने दिसून आली. तिसऱ्या अध्यायात त्यांनी म्हटलं होतं की मला कर्म करून काहीही मिळवायचे नसले तरी मी कर्म करतो आणि तूही त्याचप्रमाणे वाग असं सांगून कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरम कृतम त्यांनी अर्जुनाला कर्म करण्याची आज्ञा केली. नंतर परत चौथ्या अध्यायात त्यांनी ज्ञानाची महती वर्णिली. यज्ञाधिकरणात सर्व यज्ञात ज्ञानश्रेष्ठ आहे असं म्हटलं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा असं म्हणून ज्ञानाग्नीत सर्व कर्मे जळून भस्मसात होतात असं सांगितलं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. येथे ज्ञानासारखे दुसरे काही पवित्र नाही असं म्हटलं. तर योग संन्यस्त कर्माणम या श्लोकात योगबुद्धीने ज्याने सर्व कर्मांचा संन्यास केलेला आहे व ज्ञानाने ज्याच्या मनातील संशय फिटलेले आहेत त्याला कर्मे बद्ध करू शकत नाहीत असे त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे ज्ञानामध्ये सर्व कर्मांचा शेवट होतो असं सांगून पुन्हा कर्म करण्याची आज्ञा पण त्यांनी अर्जुनाला केली. त्यामुळे या दिसणाऱ्या विरोधावरून अर्जुनानं श्रीकृष्णांना प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही एकदा कर्माचा संन्यास सांगता व एकदा कर्म करण्यास सांगता, मग यामध्ये तुमचे नक्की मत कोणते? दुसऱ्या अध्यायातील उपदेश ऐकून त्यांना तिसऱ्या अध्यायातही जवळपास अशीच शंका विचारली होती. कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे या मुद्द्याच्या आधारे त्याने मला आपण घोर कर्मात का घालता असं विचारलेलं होतं. तिथेही त्याने तदेकम वद निश्चित्य असं म्हटलं होतं. इथेही यच्छ्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम या दोन मार्गातील निश्चित श्रेयस्कर मार्ग सांग असं म्हणत आहे. या दोन प्रश्नात थोडा फरक आहे. पहिल्या प्रश्नात त्याला एक नक्की मार्ग हवा होता, तर आता येथे दुसऱ्या प्रश्नात कर्मयोग व कर्मसन्यास या दोन मार्गातील श्रेयस्कर मार्ग कोणता ते जाणून घ्यायचं होतं. यावरून दिसून येतं की पहिल्या अध्यायात त्याने जो पाप लागेल या भीतीने युद्ध न करण्याचा संकल्प केलेला होता व आपल्यालाही तो संकल्प एखाद्या अभेद्य किल्ल्याप्रमाणे वाटत होता. त्या किल्ल्याला भगदाड पाडण्यात श्रीकृष्ण यशस्वी झालेले दिसतात. कर्म करूनही त्याचे फळ भोगावे लागणार नाही यासाठी भगवंतांनी सांगितलेली युक्ती ऐकून अर्जुन नैराश्यातून थोडा बाहेर आलेला दिसतो आणि म्हणून त्याने इथे कर्मयोग श्रेष्ठ की कर्मसन्यास श्रेष्ठ असा प्रश्न भगवंतांना विचारलेला आहे. या श्लोकातही अर्जुनाचे श्रीकृष्णांशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध दिसून येतात. त्याने श्रीकृष्णांवर सरळ सरळ आरोप केला की तू एकदा संन्यास सांगतोस तर पुन्हा कर्माचीही प्रशंसा करतोस, तर मला एक निश्चित मार्ग सांग. त्याचबरोबर त्याचा श्रीकृष्णांवर ते आपल्याला योग्य दिशा दाखवतील याबद्दल पूर्ण विश्वास आहे. तसेच श्रीकृष्ण सुद्धा न कंटाळता अर्जुनाचे समाधान होईपर्यंत त्याच्या शंकांची उत्तरं देत आहेत. आता यावरील ज्ञानदेवांचं विवेचन आपण उद्या पाहू.